टाकून घेतो आणि त्यामुळे ती वरची सगळी कनेक्शन आणि चालतात त्या बहुतेक. म्हणून त्यात आपण कासला जसं केलं की वॉल स्टेशन तसं ह्यांचं प्रेशर ते करायसाठी झाला ह्या किती अडीच अडीच आणि हे आहेत ना. हा अडीच आणि ही काटेवाडा 5 7.5 7.5. आपल्याला एक आता हे नवीन बिल्डिंग आहे आपलं सध्याचं चालू. हां आता मी तर 16 खाली एवढा जागेवरच बसतो प्लांट हां. जास्त आली हां नाही अशी तिरकी अजून खाली पर्यंत आहे ना. आपली त्या आम्ही कुलकर्णीच्या तिथपर्यंत गेले लिकेज कुठे आहे ते तिथंच आहे. घाटाचा राजा म्हणजे बारकं मंदिर आहे. खाली पाणी क्लॅम्प आणले क्लॅम्प आणले ना ती. पूर्ण ओपन करायचं त्याच्यावर ऑपरेटच करायचं ते वॉल पूर्ण ओपन करायचं आणि त्याच्यातलं लागल तेवढा वॉल पूर्ण सोडायचं. एक जरी लाईनवर चालू झालं तर सगळं चालू वॉल पूर्ण ओपन होतं. एअर पूर्ण निघून जातं. आता एअरच निघत नाही लाईन. फॅब्रिकेशन मध्ये हे केलं जाळी मारून त्यालाच तुमचं स्टँड खाली स्टेप करायला लावायचं बंद करायला त्यांचा घ्यायची. पहिली वर तिकडे जवळजवळ एक 200-100 मीटरवरती आली ती भिंत पण आत झाली. ती आतच गेली सगळी पाण्यातच गेली ती जुनी भिंत. आणि तिथनं असा पाईपलाईन आहे आणि तुम्ही ह्याच्यातनं हे जर गेट पाडलं तर हे इमर्जन्सी गेट सगळं पाणी बंद. कासच्या परिसर आज आम्ही जिथून पाईपलाईन होणार आहे म्हणजे कासचं पाणी जिथून आपल्या शहरासाठी येतं याची एक पाहणी केली. परत दुसरी गोष्ट म्हणजे जे लिकेज आहे त्या लिकेजची पाहणी करायसाठी आलो होतो पण त्यासाठी आम्हाला एक शटडाऊन घ्यायला लागणार आहे सातारा नगरपालिकेला. तो साधारण एक 2-3 दिवसाचा असेल काय सर. हां कारण बरेच एक 4-5 लिकेज आहेत मोठे मोठे ते काढण्यासाठी पूर्ण धरणात येणारं पाणी हे बंद करायला लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साधारण 35 किलोमीटरची टोटल लाईन आहे जी यवतेश्वर आपल्या ह्याच्यापर्यंत 35 किलोमीटर भरती. त्यातली 25 किलोमीटर लाईन पूर्ण झालेली आहे आणि 10 किलोमीटरची लाईन अजून व्हायची आहे. तर त्यासाठी ते आम्ही काम आता लवकर कसं मार्गी लागेल याचा एक पाठपुरावा करणार आहे. आता इथून जे पाईप इथं जोडायची पहिली 900 mm ची पाईप जोडायची आता पहिली 600 जी आहे ती बंद करून 900 mm पाईपलाईन जोडायची आहे. तो पण शटडाऊन आम्ही एका वेळेसच करणार आहे. आणि हे काम ॲक्च्युली खरं गेल्या वर्षी पूर्ण व्हायला पाहिजे होतं मेपर्यंत. ते झालेलं नाही आहे. त्यासाठी आम्ही जी पटेल म्हणून जी कंपनी आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेणार आहे. एक 8 दिवसात त्याची मीटिंग घेऊन पुढचं जी कामं आहेत ती कशी मार्गी लागतील याच्याकडे आम्ही पाठपुरावा करून ही पूर्ण करून घेऊ. नाही तुम्ही शटडाऊन करणार आहे मग ते शहरातल्या लोकांसाठी पाणी पुरवठ्याची म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही पुरवठा करणार मग शटडाऊन करणार. 3 दिवसाचा शटडाऊन असेल त्यातल्या पहिल्या दिवशी तर पाणी आदल्या दिवशी दिलं जाईल. त्यानंतर 1 दिवसाचा गॅप घेऊन परत 1 दिवस परत एकदा पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या शटडाऊनसाठी एकदा टँकर्सनी बऱ्यापैकी होईल आणि शहापूर योजनेच्या माध्यमातून पण होईल. त्यामुळे शहापूरचा 1 दिवस शटडाऊन होईल 2 दिवस कासचा होईल. अशा पद्धतीने हा शटडाऊन घ्यायला लागणार आहे. कारण शटडाऊन घेतल्याशिवाय तर कामं होणार नाहीत. कामं होणं गरजेचं नाही तर अजून ह्याचं लिकेज वाढून अजून तोटा होणार. पुढं 8-15 दिवस गॅप घेण्यापेक्षा 1-2-3 दिवसाचा गॅप घेतलेला कधी पण चांगला आहे. नागरिकांना काय आव्हान कराल तुम्ही आता. नागरिकांना आम्ही आता कंपनीशी बोलून हा जो शटडाऊन हा काम करायला कंपनीची लोक लागणार आहेत. तर ती कंपनीच्या लोकांशी बोलून हा शटडाऊन कधी घ्यायचा
हे म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये शनिवारचं आमचं नियोजन आहे. पण ते आता आम्ही ठरवू, म्हणजे सोमवारी उद्या त्याला त्या सगळ्या कंपनीशी चर्चा करून आणि एक साधारण 5-6 टीम वेगवेगळ्या ठिकाणी इथं लागतात, कारण वेल्डिंग या पाईप वेल्डिंग करायला लागतात. त्या 5-6 टीम ठेवून आम्ही हे सगळं नियोजन लावू. हे जे 2-3 दिवस शहराचं थोडं विस्कळीत पाणी पुरवठा होणार यासाठी मी नागरिकांना आवाहन करतो की नगरपालिकेला आपण सहकार्य करावं, की जेणेकरून पुढं आपल्याला उन्हाळ्याला तोंड द्यायचं आहे. तर उन्हाळ्याच्या काळात परत पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आम्ही ह्या प्रिकॉशनरी मेजर सगळ्या आत्ता काय काय घ्यायच्यात हे ठरवलेलं आहे.